होणं गरजेचं आहे. निलेशजी. नक्कीच मी रोहित पवारजींचं दुपारचं प्रेस कॉन्फरन्स मी लाईव्ह बघितली. हा, त्याच्यामध्ये साहजिक जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उकल होणं हे मात्र नक्की आहे. हा, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं ते अतिशय अभ्यासपूर्ण होतं. म्हणजे मला सुद्धा विशेष वाटलं की इतका मोठा अभ्यास रोहितजी यांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न त्यांनी खरंच विचारलेले आहेत, आता ह्याच्यामध्ये त्यांनी का प्रश्न विचारले आहेत याचं कारण, आणि मी पण तेच सांगतोय, कारण रोहित दादा पण तिथं उपस्थित नव्हते आणि मी पण तिथं उपस्थित नव्हतो. त्याच्यामुळे विमानाच्या आतमध्ये काय संभाषण झालेलं आहे, विमानामध्ये काय तांत्रिक अडचण आहे, हे खरंच जोपर्यंत त्याची प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत कोणालाही हे सांगता येणार नाही, जरी कोणी कितीही स्वतःला एक्सपर्ट म्हणत असेल तरीही. ज्या प्रकारे तुम्ही एकंदरीतच ही संपूर्ण परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मला हे विचारायचं आहे की इंधन वाचवण्याचा प्रयत्न झाला का, दुसरा पर्याय होता ज्या ठिकाणी हे विमान लँड करता आलं असतं त्याचा निर्णय घेण्यात आला नाही का, एकंदरीत घेतलेल्या निर्णय प्रक्रियेवरती उपस्थित झालेली शंका, ज्यावेळेला कॉकपिटमध्ये वैमानिक असतो त्यावेळेला नेमकं काय काय घडत असतं, कोण डिसिजन घेत असतं, मशिनरीज व्यवस्थित काम करताय का, आपल्याला व्हिजिबिलिटी आहे का, या सगळ्या गोष्टी कॉकपिटमध्ये नेमक्या काय संवादाच्या माध्यमातून ऐकायला किंवा पाहायला मिळत असतात, मला तो अनुभव आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे कॅप्टन. नक्कीच. आता बेसिकली ज्यावेळेस विमान टेक ऑफ घेतं किंवा लँड करतं त्या दोन्ही वेळेस विमानाला त्याच्या पार्किंग मधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घ्यावी लागते. याचं कारण तिथं जे काही चाललेलं असतं त्या सगळं एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या हातात असतं, किंवा त्याला ते माहिती असतं कोणतं विमान वरून लँड करत आहे, कोणतं विमान वर टेक ऑफ करणार आहे, कोणतं विमान टॅक्सीवेवर आहे. टॅक्सीवे म्हणजे विमान रनवे पर्यंत जाण्यासाठी जो रस्ता वापरला जातो त्याला टॅक्सीवे असं म्हटलं जातं. तर कुठलं विमान टॅक्सीवेवर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघून त्या वैमानिकांना त्यांना सूचना द्याव्या लागतात. मग तिकडून आता मुंबई एअरपोर्टवरून काय झालं हे पण खरंच सांगता येणार नाही, आणि त्याच्यानंतर विमानाला टेक ऑफ दिलं गेलं तर तिथली विजिबिलिटी तर मला खरंच माहित नव्हती. पण मात्र मागच्या जे तर मी लाईव्ह घेतलं होतं मागच्या याच्यामध्ये माझं, तर त्याच्यामध्ये मी तेव्हा सांगितलं होतं की बारामतीची विजिबिलिटी ही 4000 मीटरची होती. तर बेसिकली ही 5000 असणं खूप योग्य आहे, पण 4000 ही काही वाईट नव्हती हे मी तेव्हाही